हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेच्या आजच्या बुधवार 19 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये नाईकबाईंच्या आयुष्यात आणखीन एका व्हिलनची एंट्री झाली आहे. आधीच नानी, बंड्या, रजनी, जयंती, समीर, लाडबाई या सगळ्या काय कमी होत्या. आता त्यांची मुलगी कामिनी सुद्धा आपल्या नवऱ्याला सोडून लहान मुलीला घेऊन माहेरी परत आली आहे आणि नानी तिला सपोर्ट करते की नवऱ्याला सोडून दे आणि आता येथेच राहा, कायमची माहेरी. नाईकबाईंना हे आवडणार नाही आणि त्यावरून घरात पुन्हा वाद होतील एवढं मात्र नक्की. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नाईकबाई कढईतलं गरम तेल वाटीमध्ये ओतत असतात आणि त्याच वेळेस बंड्या रागारागाने तेथे येतो आणि नाईकबाईंचा हात पकडून त्यांना जोरात ओढतो. त्यामुळे हे गरम कढईतलं तेल चक्क नाईकबाईंच्या हातावर पडतं आणि त्यांचा हात भाजतो. नाईकबाई विव्हळतात आणि म्हणतात, अहो हे काय केलं, भाजलं ना मला. तर बंड्या चिडून म्हणतो, तू त्याच लायकीची आहे, लाज नाही वाटली का तुला त्या लाडबाईंसमोर माझा अपमान करण्याची. नाईकबाई म्हणतात, अहो मी तुमचा अपमान कोठे केला. तर हा नालायक बंड्या म्हणतो, अपमानच केला तू. बाहेरची माणसं आल्यावर तुला जास्त चेव येतो का, ते सुद्धा माझी माणसं आल्यावर. नाहीतर चहा आणि बटाटा भजी बनवायला एवढा वेळ लागतो का तुला. पण नाईकबाई म्हणतात, अहो तेल खरंच खूप कमी होतं, तेल कमी असल्यामुळे जास्त वेळ लागला भजी तळायला. बंड्या म्हणतो, ही तुझी कारणं आहे ना, खूप झाली, बस झालं, तुझी ही कारणं नाही द्यायची मला. आणि तू असं का केलंस त्याचा जाब विचारतोय मी. असं म्हणून हा बंड्या नाईकबाईंच्या हाताला जेथे भाजलेलं असतं तेथे जोरात दाबतो आणि नाईकबाई वेदनेने विव्हळत असतात, कळवळत असतात. तेवढ्यात तेथे नानी येते आणि विचारते, काय रे बंड्या, काय झालंय, कशाला ओरडते ही. तेवढ्यात मनासुद्धा तेथे येते आणि आपल्या आईच्या हाताला एवढं भाजलंय हे पाहून तिला सुद्धा धक्का बसतो. बिचाऱ्या नाईकबाई रडत असतात, त्यांना खूप त्रास होत असतो. आणि इकडे लाडबाई आणि कल्याणी दोघी त्यांच्या घरी पोहोचतात आणि कल्याणी लाडबाईंचं भलतंच कौतुक करत असते. वा लाड मॅडम वा, खरंच आज तुम्ही करून दाखवलं. म्हणजे तुम्हीच नायकांचा वाडा पाडण्याची ऑर्डर काढली आणि तुम्हीच तो वाडा नका पाडू असं सांगितलं. म्हणजे तुम्ही त्या नायकांच्या मनात सुद्धा आपलं स्थान मिळवलं आणि गावकऱ्यांच्या नजरेत सुद्धा तुम्ही कुठच्या कुठे निघून गेला. लाडबाई भलतीच खुश होते आणि म्हणते, आपलं काम असंच असतं. आणि आता गावातील सगळे लोक माझं किती कौतुक करत होते पाहिलंच ना तू. कल्याणी सुद्धा म्हणते, हो ना. या दोघी खूप खुश असतात. आणि इकडे मना आपल्या आईच्या हाताला किती भाजलंय ते पाहते, ती रडू लागते. आणि नानी, बंड्या हे सगळं पाहत असतात. मना लगेच बटाटा किसते आणि हा किसलेला बटाटा नाईकबाईंच्या हाताला जेथे भाजलंय तेथे लावते. तर ही नानी निर्लज्जपणे म्हणते, ए बटाटा कशाला वाया घालतेस. हे ऐकून मना नानीकडे रागारागाने पाहते. ही बाई इतकी कशी निर्दयी असू शकते हाच प्रश्न तिला पडतो. आणि इकडे दर्शना ही खूप खुश असते. तर कल्याणी तिला म्हणते, खरंच तुम्ही गावकऱ्यांच्या मनामध्ये स्थान मिळवलं. पण मला एक गोष्ट सांगा लाडबाई, तुम्ही गावातील सगळ्या जमिनी, घर वगैरे लिगल करणार आहात का. आणि तुम्ही त्या नाईकबाईंच्या एवढे मागे मागे का करताय तेच मला कळत नाहीये. लाडबाई चिडून म्हणतात, कल्याणी मला असं वाटलं होतं तू खूप हुशार आहे, पण नाही, आपण या गावात कशासाठी आलोय हे तरी तुला आठवतंय का. कल्याणी घाबरते. आणि इकडे ही नानी खूप चिडलेली असते आणि नाईकबाईंना म्हणते, येथे माझ्याकडून छोटी चूक जरी झाली ना तरी माझी सासू मला चटके द्यायची, चटके. आणि किचनमध्ये काम करायचं म्हटल्यावर चटका बसणार, भाजलं जाणार, कापलं जाणार, तेवढी तयारी तर ठेवायलाच हवी. आणि एवढंसं नाही भाजलं लगेच आली तुझी ही लाडकी लेक तुला मलम लावायला, बटाटा लावायला. आमच्या काळी कुणी असं नव्हतं. आमची सासू आमची काही चूक झाली ना तर आम्हाला चटके द्यायची, चटके. पण आम्ही सगळं सहन केलं, पण कधी हुका चू केलं नाही. चल रे बंड्या, कुठे इथे थांबतोस, संध्याकाळचं जेवण तरी वेळेवर मिळतं की नाही काय माहीत. असं म्हणून नानी आणि बंड्या तेथून निघून जातात. मना खूप दुःखी होते. नाईकबाईंना सुद्धा वाईट वाटतं आणि मना नाईकबाईंना मिठी मारून ढसाढसा रडू लागते. या दोघी मायलेकी रडत असतात. आणि इकडे लाडबाई ही कल्याणीला ठणकावून सांगते, कल्याणी
आपण या गावात आलोय गावकऱ्यांच्या जमिनी लुबाडण्यासाठी, सगळ्या जमिनी आपल्या नावावर करून घेण्यासाठी. आणि जर तसं करायचं असेल तर आपण गावकऱ्यांचा विश्वास जिंकायला हवा. या गावामध्ये त्या नाईकबाईला खूप मान आहे, सगळी लोक तिला मानतात. अगं लांब कशाला जायचं, आपल्या गाडीचा ड्रायव्हर तो परशा, तो सुद्धा नाईकबाईंना देवी मानतो, आठवतंय का? कल्याणीला हे आठवतं. लाडबाई तिला सांगतात, जर आपल्याला या गावावर राज्य करायचं असेल, सगळ्या गावकऱ्यांच्या जमिनी आपल्या नावावर करून घ्यायच्या असतील ना, तर नाईकबाई आपल्या बाजूने असणं खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेव. ही गोष्ट कल्याणीला सुद्धा पटते आणि कल्याणी म्हणते, सॉरी मॅडम, माझ्या हे लक्षातच आलं नाही. लाडबाई मात्र आता नाईकबाईंना आपल्या बाजूने कसं घ्यायचं याचाच विचार करत असते. आणि इकडे मना ही नाईकबाईंना म्हणते, आई तू चल बस येथे, मी तुझ्या हाताला मलम वगैरे लावून देते. नाईकबाई म्हणतात, अगं एवढं काही नाही झालंय. पण मना आईला प्यायला पाणी देते. नाईकबाई पाणी पितात आणि म्हणतात, अगं थोडंसं भाजलंय, त्याचं एवढं काय टेन्शन घ्यायचं. तर मना म्हणते, आई मी तुझं काही ऐकणार नाहीये, तू चल आत्ताच्या आता हॉस्पिटलमध्ये चल, मी तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते, सगळी काही मलमपट्टी करून घेऊया. नाईकबाई म्हणतात, अगं मना डॉक्टर फक्त चेक करायचे 200 रुपये घेईल, मग मलमपट्टी ड्रेसिंग या सगळ्याला 500 रुपये लागतील आणि माझ्याकडे पैसे नाहीये, घरातलं तेल संपलंय, तेल आणायचंय. मना म्हणते, आई तेल मी आणते, मी तुझं काही ऐकून घेणार नाहीये, चल बरं. नाईकबाई सांगतात, अगं मला पेपर चेक करायचे. आणि नाईकबाई काही न ऐकता पेपर चेक करायला येऊन बसतात. मना म्हणते, खरंच तू माझं काही ऐकणार नाही ना? नाईकबाई म्हणतात, मला आहे ना 500 रुपये देशील का, मला पैशांची गरज होती. मना चिडून म्हणते, नाही देणार. हे ऐकून नाईकबाईंना वाईट वाटतं. नाईकबाई म्हणतात, ठीक आहे, तसं नाही दिले तरी चालतील. तर मना म्हणते, अगं आई तुझी मुलगी आहे मी, आणि तू असं फॉर्मॅलिटी काय करते, देशील का, हक्काने माग ना. आणि जर तू पैसे परत देणार असशील ना, तर मी तुला पैसे देणार नाही, एवढं लक्षात ठेव. हे ऐकून नाईकबाई खुश होतात आणि म्हणतात, नाही देणार बाई पैसे तुला परत. मना आपल्या आईला घट्ट मिठी मारते. नाईकबाई विचारतात, मना एक गोष्ट खरं खरं सांगशील? मना विचारते, काय? नाईकबाई तिला विचारतात, आज जेव्हा मी शाळेतून घरी परत आले तेव्हा तू रडत होतीस, सांग बरं का रडत होतीस? मना खूप दुःखी होते आणि ही गोष्ट नाईकबाईंच्या लक्षात येते. नाईकबाई तिला आपल्या खुर्चीवर बसवतात आणि मना ढसाढसा रडू लागते. नाईकबाई तिला जवळ घेतात, विचारतात, काय झालं? बाबा ओरडले का? बाबा काही बोलले का? सांग काय झालं? आणि मग मना झालेला सगळा प्रकार सांगते की मी जेव्हा घरी आले तेव्हा तुमच्या रूममधील लाईट आणि फॅन सुरू होता आणि रूममध्ये कोणीच नव्हतं, म्हणून मी ते बंद केलं. आणि मग बाबांनी कसं तिला ओरडले, काय काय बोलले, हे सगळं मना सांगते. नाईकबाई विचारतात, पण रूममध्ये कुणीच नव्हतं ना, मग तुझ्या बाबांना कुणी सांगितलं? मना सांगते, त्या समीरने सांगितलं असणार आहे, त्यानेच चुगली केली आहे. नाईकबाईंना वाईट वाटतं, हा समीर सुद्धा ना. आणि मग मना ही नाईकबाईंना विचारते, बाबांना मी का नाही आवडत? नाईकबाई सांगतात, अगं तसं काही नाही आहे. मना म्हणते, नाही आई, मला आठवतंय, लहानपणापासूनच त्यांना मी आवडत नाही, नेहमी ते माझा रागराग करतात, नेहमी माझ्याशी असंच वागतात. नाईकबाई म्हणतात, तू लहान होती ना म्हणून तुला आठवत नाहीये, पण लहानपणी ते तुझे खूप लाड करायचे. मना इमोशनल होते आणि नाईकबाईंना मिठी मारून ढसाढसा रडू लागते. नाईकबाईंच्या डोळ्यात सुद्धा पाणी असतं. तेवढ्यात नानी तेथे येते आणि विचारते, ए बायांनो, या भरल्या पुरल्या घरात कशाला रडताय ग? ते तुझा तिन्ही सांजेच्या वेळेस, रडू बिडू नका, एवढं काय झालंय रडायला? तर मना म्हणते, नानी जेव्हा तू जन्माला आली तेव्हा तुझ्या आईने काय तुला घुट्टीमध्ये कारलं पाजलं होतं काय, एवढी कडू का बोलते? नानी चिडून म्हणते, तू अशी बोलतेस ना म्हणून एक दिवस आहे ना तुझी जीभच कापून टाकणार आहे. हे ऐकून मनाला खूप वाईट वाटतं. नानी तेथून निघून जाते आणि तेवढ्यात नाईकबाईंना समीरचा कॉल येतो. समीर दुकानात बोलवतो त्यांना चकल्या करंजा करण्यासाठी. नाईकबाई म्हणतात, ठीक आहे येते, चल मना मी जाते. मना विचारते, आई विसरलीस का, तुझ्या हाताला किती लागलंय, भाजलंय, कुठे जातीस तू? नाईकबाई म्हणतात, अगं चकल्या करायच्यात, एवढं काही नाही झालंय, मी येते, मी आले, एकदा का त्याचा बिझनेस सेट झाला मग नाही जाणार, म्हणून तो त्याचं करेल. असं म्हणून नाईकबाई या रूमच्या बाहेर पडतात. तेवढ्यात नानी तिला थांबवते आणि विचारते, ए मास्तरीनबाई कुठे चाललीस ग? तसं तर तुझा हात खूप दुखत होता आणि आता तिन्ही सांजेच्या वेळेस कुठे चालली? नाईकबाई सांगतात, समीरच्या दुकानात चकल्या करायच्यात ना त्यासाठी चालली आहे.
नानी म्हणते, तसं तर घरातलं काही काम सांगितलं की तुझं खूप काही दुखतं, पण बाहेर जायचं म्हटलं की मोरासारखी थुई थुई करीत जाते तू. नाईकबाई म्हणतात, हवं तर तुम्ही समीरला फोन करून विचारा. नानी चिडून म्हणते, तुला माहिती आहे समीरचं नाव घेतलं की मी गप बसणार. ठीक आहे जा, आणि येताना माझ्यासाठी 4 गरमागरम चकल्या घेऊन ये, म्हणजे मला पटेल. नाईकबाई म्हणतात, हो हो घेऊन ये. नाईकबाई जाणार एवढ्यात रजनी तेथे येते आणि म्हणते, जाताना त्या किराण्यावाल्याकडे जा, जिन्नस नाही मिळालेत. नाईकबाई विचारतात, असे कसे अजून नाही आले? ठीक आहे मी जाते. रजनी म्हणते, हो जाऊन ये. आणि नाईकबाई या घराबाहेर पडतात. या दोघी निवांत टवाळक्या करत बसतात. आणि इकडे नाईकबाईंचा मुलगा समीर हा त्याच्या दुकानावर बसलेला असतो. या दुकानाचं नाव असतं जयंती फरसान सेंटर, आणि तेथे टेबल वगैरेची पण सोय असते. परंतु हा समीर त्याच्या गर्लफ्रेंडशी मस्त व्हिडिओ कॉलवर बोलत बसलेला असतो. या दोघांच्या गप्पा सुरू असतात. तेवढ्या ते गिऱ्हाईक येतं आणि म्हणतं, 1 किलो लसूणी शेव द्या. आणि समीर त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, हो हो म्हणतो आणि फोनवरच बोलत असतो. पण हा गिऱ्हाईक म्हणतो, ओ दादा 1 किलो लसूणी शेव द्या ना. मग समीर हा दुर्लक्ष केल्यामुळे चक्क त्याला पिवळी बारीक शेव देतो. आणि हा माणूस म्हणतो, दादा तुमचं लक्ष नाही आहे, मी तुम्हाला लसूणी शेव द्यायला सांगितली, तुम्ही मला ही साधी शेव देताय. तर समीर या माणसाशीच भांडायला लागतो, ओ माझं लक्ष होतं, तुम्ही ना साधी शेवच मागितली, लसूणी शेव काय मागितलेली नाहीये. हा माणूस म्हणतो, अहो तुम्ही तुमची चूक मानाय सोडून माझ्याशीच वाद घालताय, हे चुकीचं आहे, तुमचंच फोनवर लक्ष होतं. आणि तेवढ्यात नाईकबाई तेथे येतात. त्यांना हे भांडण दिसतं. नाईकबाई विचारतात, दादा काय झालं? तर समीर सांगतो, यांची चूक आहे, चूक मान्य करत नाही आणि मलाच दोष देत आहे. तर हा गिऱ्हाईक सांगतो, नाईकबाई मी यांना लसूणी शेव सांगितली आणि ते मला ही शेव देत आहे. नाईकबाई म्हणतात, सॉरी दादा. तर समीर विचारतो, तू कशाला परत परत सॉरी म्हणतेस ग? तर नाईकबाई म्हणतात, तू गप रे. समीर गप्प बसतो. नाईकबाई या माणसाला ही साधी शेवसुद्धा विकून टाकतात आणि हा माणूस जात असतो. समीर विचारतो, ओ दादा पैसे. हा माणूस पैसे देतो. समीर त्यालाच टोमणा मारतो. आता कोणाची चूक आहे? हा माणूस निघून जातो. नाईकबाई समीरला ठणकावून सांगतात, समीर गिऱ्हाईकांशी बोलायची ही पद्धत नाहीये. बिझनेस करताना जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवावा लागतो, समजलं का? तर हा समीर उद्धटपणे म्हणतो, चकल्या करायला आली ना, लेक्चर नको देऊ, जा चकल्या कर. नाईकबाई म्हणतात, यानंतर जर तू गिऱ्हाईकाशी असं बोलला, असं वागला तर माझ्याशी गाठ आहे हे याद राख. समीर खूप चिडतो. मग नाईकबाई मागे किचनमध्ये येतात आणि चकल्या बनवण्याची तयारी सुरू करतात. पण त्यांच्या हाताला भाजलंय त्याचा त्यांना त्रास होत असतो. त्या हाताला कसाबसा रुमाल बांधतात आणि आपल्या चकल्या तळू लागतात. तेवढ्या समीर तेथे येतो. या चकल्या खातो आणि म्हणतो, आई झाल्या का चकल्या? तर आई म्हणते, हो तू पॅकिंग करायला घे. पण समीर म्हणतो, तू एक काम कर, तू कर पॅकिंग, आणि मी खूप थकलोय, मला भूक पण लागली आहे, मी घरी जातो. पॅकिंग कर, दुकान बंद कर आणि ये घरी. नाईकबाई म्हणतात, ठीक आहे जा, सावकाश जा. आणि मग हा समीर घरी जायला निघतो. बिचारा नाईकबाईच सगळं काम करत असतात. आणि इकडे ही नानी रात्रीचं जेवायला येते, मनात येथे असते. नानी विचारते, काय ग बाई तुझी आई अजून घरी नाही आली का? मना सांगते, नाही तिने आली, पण मी आहे ना, आणि तुझ्या लाडक्या सुनेने तुझ्यासाठी पहा मस्त पालकची भाजी बनवली आहे, मी वाढते, चल बस. नानी म्हणते, खूप आली मोठी पाठ राखीन, तुझी आई नाही तर तूच वाढ आम्हाला. तेवढ्यात बंडा येतो, समीर येतो, जयंती येते आणि सगळे फक्त बसून मस्त खातात. ना कुणी स्वयंपाक बनवतं, ना कुणी भांडे घासतं, फक्त एकट्या नाईकबाई घरसुद्धा चालवतात, किचनसुद्धा चालवतात. म्हणजे अति अति अत्याचार होतं नाईकबाईंवर, यात शंका नाही. आणि सगळे चाटून पुसून खात असतात. तेवढ्यात बंड्या समीरला विचारतो, तुझी आई कुठे रे? तर समीर सांगतो, चकल्या करतीये दुकानामध्ये. नानी विचारते, अजून चकल्या झाल्या नाही का? समीर सांगतो, चकल्या झाल्यात, पॅकिंग करतीये. मी तिला म्हटलं मी पॅकिंग करतो, पण काय ऐकलं नाही, म्हणते मीच करते. मनाला समजतं की हा खोटं बोलतोय, यानेच आळस केला असेल आणि आईला सांगितलं असेल. नानी म्हणते, या बाईला आहे ना फक्त बाहेर उंडारायला सांगा. मग बंड्या आणि समीरचं जेवण होतं, ते उठून जातात. आणि ही जयंती मस्त वरपत असते, खात असते आणि म्हणते, मिलने काय भाजी बनवली आहे, एकदम बस्टिंग भाजी बनवली आहे. नानी विचारते, बेसिंग? ही काय बोलतीये, कोणत्या ग्रहावरचं बोलते कळतच नाही. तर मना सांगते, अगं डिलिशियस, खूप छान झाली असं म्हणतीये ती.
नानी म्हणते, या पुरींचं आजकाल काही कळतच नाही, काय बोलताय. जयंती सांगते, अगं ती जेनझी भाषा आहे, तुला नाही कळायची. मना म्हणते, तू राहू दे. आणि मना ही जयंतीला विचारते, अगं सगळी भाजी खाणार का तू? जयंती विचारते, म्हणजे तू माझ्या खाण्याकडे सुद्धा लक्ष देणार का? नानी म्हणते, अगं तिच्या आईचे संस्कार तसे, ती तरी काय करणार. हे ऐकून मनाला खूप वाईट वाटतं. नानी तेथून निघून जाते आणि जयंती चक्क सगळी मिलची चूक आहे असं म्हणते. मनाला खूप राग येतो आणि ती जयंतीला ठणकावून सांगते, नानीचं मी ऐकून घेईल, पण तू माझ्या आईला नावं ठेवायचे नाही. माझ्या आईने एवढे पंचपक्वान्न बनवले ना, म्हणून तू पोटभर गिळतीयेस हे लक्षात ठेव. जयंती रडू लागते आणि म्हणते, मी आत्ता माझ्या पॉप्सिकललाच कॉल लावून सांगते. मला म्हणते, लाव ग, मी नाही घाबरत. जयंती रडू लागते. तेवढ्यात नाईकबाई तेथे येतात आणि विचारतात, काय झालं रडायला? तर जयंती सांगते, ही तुमची फेवरेट आहे ना, माझं खाणं काढतीये. मना म्हणते, आई खोटं बोलते ही, मी तिला फक्त म्हटलं की खाताना विचार करावा की आपल्या मागे कुणी आहे की नाही, असं नाही खाऊ. नाईकबाई म्हणते, जाऊ दे म्हणा. जयंती बाळा, तू जा रूममध्ये आराम कर. जयंती तेथून निघून जाते. नाईकबाई म्हणतात, मना कशाला नादी लागतेस, दुर्लक्ष कर. मना म्हणते, अगं आई दाखव इकडे, तुझ्या हाताला तू का रुमाल बांधलाय का? अगं तुझ्या हाताला किती लागलं होतं, भाजलं होतं, जखम चिघळेल ना, थांब मी मलम लावून देते. पण नाईकबाई म्हणतात, काही गरज नाही आहे मलम वगैरे लावायची, तू थांब, मी तुला जेवण वाढते. आणि नाईकबाई सगळी जेवणाची भांडी उघडून पाहतात तर भात भाजी पोळ्या सगळं संपलेलं असतं, काहीच उरलेलं नसतं. हे पाहून नाईकबाईंना मोठा धक्काच बसतो. मनाला तर हे आधीच माहीत असतं की सगळ्यांनी खाऊन टाकलंय आणि आता जेवायला काहीच उरलेलं नाहीये. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेचा आजचा एपिसोड हा नेहमीप्रमाणेच नाईकबाईंचा छळ करणारा होता. आधी बंड्या, मग ती नानी, मग तो समीर, सगळ्यांनी एकत्र येऊन छळ मांडलाय नाईकबाईंचा आणि नाईकबाई सगळा छळ सहन करून घेत आहे. म्हणजे सगळेजण फक्त नाईकबाईंच्या जीवावर मजा मारताय. पैसे कमवायचे नाईकबाईंनी, घरची कामं करायची नाईकबाईंनी, स्वयंपाक बनवायचा नाईकबाईंनी आणि या सगळ्यांनी फक्त तिच्या जीवावर खायचं प्यायचं मजा करायची आणि नाईकबाईंनाच त्रास द्यायचा, अशी या मालिकेची गोष्ट आहे, दुसरं काही नाही आहे. आणि आजच्या एपिसोडमध्ये सुद्धा हेच होतं, पुढील एपिसोडमध्ये सुद्धा हेच असणार आहे. आजचा एपिसोड तर छान होता, पण आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नाईकबाई या पुन्हा एकदा शाळेत उशिरा येतील आणि मग प्रिन्सिपल सर नाईकबाईंना ठणकावून सांगतील, नाईकबाई आता हे अति होतंय, आता यानंतर जर तुम्ही शाळेत लेट आला तर तिसऱ्या दिवशी लेट आल्यावर तुमचा 1 दिवसाचा पगार कट होईल. हे ऐकून नाईकबाईंना जबर धक्का बसेल. तावडे सर, शिगवणबाई भलतेच खुश होतील आणि कामिनी, नाईकबाईंची सगळ्यात मोठी मुलगी, आपल्या लहानशा मुलीला घेऊन चक्क माहेरी परत येईल. नानी विचारेल, तू का परत आलीये? तेव्हा ही कामिनी सांगणार की मला त्या मार्तंडबरोबर नाही राहायचंय, मी माझ्या नवऱ्याला आणि सासरला कायमचं सोडून येथे आलीये. आणि नानी तिला सपोर्ट करेल आणि म्हणेल, खूप छान, आता हे घरसुद्धा तुझंच आहे, त्यामुळे तू येथे राहू शकते. कामिनी म्हणेल, अगं तू मला राहू देशील, पण माझी आई माझी समजूत घालून मला 4 दिवसाने परत माझ्या माहेरी पाठवेल ना. परंतु नानी तिला म्हणेल, काही गरज नाही आहे, तू इथूनच राहायचं, येथून जायचं नाही. मी तुझ्या आईला समजावून सांगते, नाहीतर चांगलं ठणकावून सांगते. त्यामुळे कामिनी खुश होईल. आणि इकडे रशिदा ही नाईकबाईंना समजावून सांगतील की नाईकबाई, मनात एवढं साठवून ठेवू नका, नाहीतर तुम्हालाच त्रास होईल. अजून किती अन्याय सहन करणार, किती अत्याचार सहन करणार. पण बिचाऱ्या नाईकबाईंचा हा जन्मसिद्ध अधिकार आहे की त्यांना अत्याचार सहन करायचाच आहे. काही झालं तरी त्या सगळं गुपचूप राहून सगळा अत्याचार, सगळा छळ सहन करणारच. पण आता शाळेत उशिरा येण्याच्या सवयीमुळे नाईकबाईंना आपला पगार गमवावा लागेल आणि आधीच त्यांच्या घरची काय अवस्था आहे हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड
तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.